नमस्कार दर्शक श्रोते हो. आज आपण नळदुर्ग येथील प्रसिद्ध असलेला भुईकोट किल्ला पाहणार आहोत. हा भुईकोट किल्ला या क्षेत्रातील सर्वात मोठा असा किल्ला आहे, ज्याची तटबंदी 3 किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेली आहे. या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य जर बघितलं, जेवढा हा किल्ला सुंदर आहे तेवढाच आतला बगीचा आणि पर्यटकांसाठी ठेवलेली संधी या ठिकाणी अत्यंत उत्तम आहे. म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग या गावी पूर्व बाजूला असलेला हा किल्ला वर्षभरात कधीही भेट देऊन पाहता येतो. नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबादपासून 46 किलोमीटर अंतरावर आहे, तर सोलापूरपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात तर या किल्ल्याचं विलोभनीय दृश्य पाहायला सर्व लोक येतात. इथं नर आणि मादी नावाचे 2 धबधबे आहेत आणि ते अत्यंत सुंदर दिसतात. ते पाहण्यासाठी लोकांची इथं गर्दी असते. आज आपण या किल्ल्याला पाहतोच आहोत. किल्ला तर सुंदर आहेच, पण त्यासोबत ऐतिहासिक संदर्भाने आपण या किल्ल्याची माहिती घेणार आहोत. नळ दमयंतीपैकी नळ नावाच्या राजानं आपल्या मुलासाठी हा किल्ला बांधला असा आतापर्यंत इतिहासामध्ये त्याचा खऱ्या अर्थानं पुरावा सापडतो. विचित्र प्राचीन किल्ल्यापैकी हा एक किल्ला आहे. त्याचा जर विचार पुढं केला तर कल्याणी चालुक्य काळात तो बांधला गेला असे मानले जाते. 14व्या शतकात तो बहामणीच्या ताब्यात गेलेला होता. पुराण काळातील नल दमयंतीचा याच्याशी जवळचा संबंध आहे. नळ राजाने जसं आपल्या मुलासाठी बांधला असा त्याचा उल्लेख आहे आणि त्या उल्लेखालासुद्धा जी साक्ष आहे ते तारीख-ए-फरिश्ता या ग्रंथात सापडते. त्यावरून नळदुर्ग हे नाव रूढ झाले असावे. आदिलशाही राजवटीत काही काळ नळदुर्ग असे या किल्ल्याचे नाव ठेवण्यात आले होते. त्याबरोबर शहादुर्ग असेही त्या काळात म्हटले जात होते. पण हे नाव जास्त रूढ किंवा लोकप्रिय झाले नाही. पुन्हा एकदा नळदुर्गच या नावाने या गावाला आणि या किल्ल्याला लोक संबोधू लागले. नळदुर्गच्या जी नोंद आहे किल्ल्याची ते इसवी सन 567 पासून सापडते. चालुक्य राजा कीर्तिवर्मन याने इसवी सन 567 मध्ये हा किल्ला नळ राजवटीच्या ताब्यातून जिंकला होता असा उल्लेख सापडतो. त्यानंतर अनेक राजघराण्यांनी येथे राज्य केले. इसवी सन 1351 मध्ये नळदुर्ग किल्ला बहामणी राज्याच्या ताब्यात गेलेला होता. पुढं त्या काळातही हा किल्ला मजबूत राहिला. या किल्ल्यात वरचेवर वेगवेगळ्या सुधारणा होत राहिल्या. त्यानंतर मात्र इसवी सन 1351 ते 1480 या काळामध्ये पूर्वीच्या मातीच्या भिंतीऐवजी काही ठिकाणी त्या भिंती बदलल्या गेल्या आणि मजबूत दगडी तटबंदीचं बांधकाम इथे करण्यात आलं. आज ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला अत्यंत सुंदर आणि मोठमोठ्याल्या दगडापासून पक्क्या स्वरूपामध्ये तटबंदी इथं आपणाला दिसते. किल्ल्यामध्ये वेगवेगळी तोफासुद्धा आहेत आणि या तोफा खूप मजबूत, आकर्षक आणि त्या काळापासून आजपर्यंत आपल्याकडं संग्रहित ठेवण्यात आलेली आहे. बहामणी राज्याच्या विघटनानंतर इसवी सन 1482 मध्ये नळदुर्ग किल्ल्याचा समावेश विजापूरच्या आदिलशहाने आपल्या स्वतःच्या राज्यात केला होता. म्हणजेच आदिलशहाकडे हा किल्ला काही वर्ष होता आणि त्या काळामध्ये त्यातही अनेकदा हा किल्ला मजबूत राहील, दर्शनी खूप चांगला दिसेल यासाठी काळजी घेण्यात आलेली आहे. इसवी सन 1686 साली औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही नष्ट केली आणि त्यानंतर आदिलशाही राज्यातील नळदुर्गसह इतर किल्ले मुघल साम्राज्यात समाविष्ट केले गेले. आसिफ जहां म्हणजे निजाम उल मुल्क याने इसवी सन 1724 मध्ये दक्षिणेत सत्ता स्थापन केल्यावर नळदुर्ग किल्ल्याचे महत्त्व वाढले. त्या काळातसुद्धा नळदुर्ग या शहराला आणि किल्ल्याला खूप मोठं महत्त्व होतं. महाराष्ट्रच काय, कर्नाटकातल्या भागातूनसुद्धा नळदुर्ग किल्ला पूर्वीपासून प्रेक्षणीय किल्ला म्हणून बघितला जात असे. आणि जसा काही उन्हाळा सुरू होतो तसं आत असलेल्या किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या तटबंदीलगत पाण्यामुळं सातत्याने इथं जशी झाडं हिरवी सापडतात तसंच नौकानयन सुरुवातीपासून केलं जातं आणि म्हणून शीतल असा वारा या ठिकाणी सातत्याने येतो. म्हणून भव्य असलेल्या किल्ल्याला सुद्धा बघणाऱ्या पर्यटकांची खूप मोठी गर्दी वर्षभर आपणाला दिसून येते. इसवी सन 1758 मध्ये नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला जिंकला होता. पण पुढे इसवी सन 1799 मध्ये निजामाने इंग्रजाबरोबर तह केला आणि त्यानुसार फ्रेंच सैनिकाऐवजी इंग्रजाचे सैनिक ठेवण्याचे तिथे ठरले.
आणि हे इंग्रजाचे सैनिक त्या ठिकाणी राहायला आले. या तहाने इंग्रजाचे वर्चस्व हैदराबादेत प्रस्थापित झाले होते आणि निजामाचे स्वातंत्र्य संपले होते. परंतु निजामाला एकंदरीत स्वतःला टिकून राहण्यासाठी अशा पद्धतीची तडजोड करावी लागली होती. निजाम आपल्या सत्तेपासून दूर जायला तयार नव्हता, पण येईल त्या कोणत्याही अडचणीला तो योग्य पद्धतीनं डोकं लावून बुद्धीने तोंड देत असे. निजामाने ईस्ट इंडिया कंपनीबरोबर 12 ऑक्टोबर 1800 रोजी तैनात फौजेचा तह करून स्वातंत्र्य संपविले. स्वतःचं स्वातंत्र्य संपवल्यामुळं परत त्यांना त्याची सातत्यानं अडचण वाटायला लागली होती. पण 1860ला निजामाचा नळदुर्ग किल्ला परत मिळाला, ही एक आनंदाची गोष्ट होती. त्याच्यामुळं निजाम परत एकदा खुश झाला. इसवी सन 1948मध्ये पोलीस ॲक्शनपर्यंत हा त्यांच्याकडेच होता. 1948ला पोलीस ॲक्शन झाली आणि नंतर हा किल्ला अर्थात भारत सरकारकडे आला. या किल्ल्यामध्ये खूप काही बघण्यासारखं आहे. खास करून पाणी महाल आहे, मुख्य किल्ला आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर रणमंडप हे किल्ल्याचे 2 भाग पाणी महालाने जोडलेले आहेत. पाणी महाल सातत्यानं उन्हाळ्यामध्ये शीतलतेचा आल्हाददायक हवा त्या ठिकाणी उपलब्ध होते. म्हणून ज्या ज्या काळामध्ये हा किल्ला अनेकाकडे होता त्या काळात उन्हाळ्यामध्ये खास करून राजे आणि त्यांचे कुटुंबातले लोक तिथं राहायचे. तर भर पावसाळ्यामध्ये नर मादीचा धबधबा बघायलासुद्धा सर्व कौटुंबिक लोक त्या ठिकाणी जात आणि त्यांचा त्या डोळ्याचं पारणं फेडेल अशा पद्धतीचा आनंद घेत. इब्राहिम आदिलशहा दुसरा याने बोरी नदीवर एक दगडी धरण बांधलं आहे आणि त्या बांधलेल्या धरणामध्ये सातत्यानं पाणी थांबतं, ते थांबवलं जातं. त्यातूनच पाणी महाल पुढे आला आणि पावसाळ्यात 2 धबधब्यातून पाहणी वाते हे आजही आपणाला बघायला मिळतं. पाऊस ज्यावेळेला सुरुवात होतो त्यावेळेला नर आणि मादी नावाने संबोधल्या जाणाऱ्या या धबधब्याकडं बहुतेक पर्यटकांची मोठी रांग असते. शिलालेखानुसार इसवी सन 1022 ते इसवी सन 1613मध्ये हे धरण बांधलं गेलं आणि त्या काळातच पाणी महाल बांधला गेला असं पुराव्यावरून सिद्ध होतं. आजही जर आपण किल्ल्यात फिरायला लागलो तर किल्ल्यामध्ये शासनानं केलेल्या सुधारणेनं खूप चांगल्या पद्धतीचा बगीचा विकसित करण्यात आलेला आहे. यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी झाडं आहेत. त्यानंतर आकर्षक अशा पद्धतीनं विक्रेत्यांचे स्टॉल उभा करण्यात आलेले आहेत. कधीकधी आपणाला किल्ल्यामध्ये फिरायचं झालं तर बाहेरच्या बाजूलाच प्रदूषणमुक्त अशा पद्धतीनं बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या तिथं उपलब्ध होतात. किल्ला भव्य असल्याने आणि मोठा असल्यामुळं शिवाय आजारी, अपंग, वृद्ध किंवा साधारणपणे अडचणीत असलेल्या महिला यांना हा किल्ला बघता यावा म्हणून अशा पद्धतीच्या वाहनाची सोय इथं करण्यात आलेली आहे. माफक दरामध्ये आपण किल्ल्यात प्रवेश करताच अशा पद्धतीचं बॅटरीचं वाहन आपण ठरवू शकतो आणि मग किल्ल्यात आपणाला त्या वाहनाच्याद्वारे फिरता येतं. बुरुज इथले खूप मजबूत आहेत, मजबूत तटबंदी आहे. एकूण 114 बुरुज इथं आहेत आणि त्या बुरुजांची नावंसुद्धा खूप छान आहेत, जसं परंडा बुरुज, उपळा बुरुज, अण्णाराव बुरुज, बंदा नवाज बुरुज, नऊ बुरुज अशा पद्धतीची ही बुरुज आहेत. आणि आजही अनेक बुरुज खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहेत जे आपण बघू शकतो. परंडा बुरुजावरून झेंडा फडकवला जातो व त्याच आता जरी तो झेंडा फडकवला जात नसला तरी पूर्वी हा झेंडा फडकवला जायचा आणि रात्री मशालीच्या साह्याने किल्ल्यातील लोकांना संदेश दिला जाईल. हा संदेश का दिला जात असे? साधारणपणे बाहेरच्या बाजूच्या शत्रूची चाहूल लागली, सगळ्यांना एकत्र बोलवायचं असेल तर परंडा बुरुजावरून सर्व लोकांना पाहता येईल अशा पद्धतीनं उंचावर तो बुरुज आहे आणि तिथं केलेली खून, दिवसा असलेला झेंडा किंवा रात्री असलेली मशाल सर्वांना पाहता येत होती. आणि त्या काळातसुद्धा अत्यंत अद्ययावत अशी ही संदेश व्यवस्था उपलब्ध होती. म्हणजेच कौतुक करावं लागेल की आपल्या पूर्वजांना खूप मोठ्या स्वरूपामध्ये सगळ्या या तात्काळ संदेशाचंसुद्धा ज्ञान होतं आणि त्यांनी त्या ज्ञानाचा वापर करून या किल्ल्यामधल्या सगळ्या सैनिकांना, लोकांना, सेनापतीला सर्वांना एकत्र राहता येत होतं आणि निर्णय घेता येत होता.
तर नवबुरुज स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून बघितला जातो. नवबुरुजाकडे बघितल्यानंतर त्या काळातलं स्थापत्यशास्त्र किती भारी होतं हे आपल्याला कळेल. त्या काळातले इंजिनियरसुद्धा अत्यंत कुशलतेनं आणि उत्कृष्टतेनं बांधकामाचं तंत्र हस्तगत केलेले होते आणि त्यांनी ते केलेलं काम आपणाला पाहायला मिळतं. तुर्या बुरुज, संग्राम नावाचेही येथे बुरुज आहेत आणि ही बुरुजही आज आपण पाहू शकतो. उपळा बुरुजाची उंची तर 1550 फूट आहे आणि येथे 71 पायऱ्यावरून त्यावर जाता येतं. तिथं जर तुम्ही गेलात तर संपूर्ण किल्ल्यासह बाजूच्या सगळ्या परिसरावर आपल्याला नजर मारता येते. त्याला टेहळणी बुरुज असं सुद्धा म्हणतात. आजही 1550 फूट उंचीच्या या टेहळणी बुरुजावर तुम्ही गेलात तर नळदुर्ग किल्ल्यावरनं बाजूच्या दूरवरच्या परिसरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहता येतं. त्या काळामध्ये सुद्धा शत्रूचे सैनिक किंवा एखादा सैनिक जरी बाहेर आला शत्रूचा आणि त्या भागाकडे निघाला तर या टेहळणी बुरुजावरून तो पटकन दिसायचा. आणि मग ठरल्याप्रमाणे असं दिसलं की मग आधीच्या आपल्या ठरलेल्या गोष्टीसारखं परांडा बुरुजावर लोक जात. दिवसा असेल तर झेंडा जिथं लावला जातो तिथं हातवारे करून लोकांना सूचना देत किंवा झेंडा हलवत. त्याच पद्धतीनं जर रात्री अशा कोण्या नवख्या माणसाला किंवा सैनिकाला दुरून पाहता आलं, कधी कधी ते पाहता येत असे, तर अशा वेळासुद्धा मग मशाल हलवून मशाल फिरवून सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलं जात असे आणि सगळ्याला सावध करण्याची प्रक्रिया त्या काळामध्ये होते. आता जर आपण या किल्ल्यामध्ये गेलात तर किल्ल्यामध्ये पायऱ्या उतरून मधल्या बाजूला खाली जात असताना नौकानयन हे जे वर्षभर चालणारे इथं आहे त्याचा खूप मोठा चांगला आस्वाद आपल्याला घेता येतो. छोटीशी फीस आपण भरली की सर्व प्रकारचे सावधानतेची साहित्य तिथं उपलब्ध आहेत. या साहित्याचा आपण वापर केला तर वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीच्या नौका या ठिकाणी आहेत. नौका विहार करताना 2 ठिकाणं तुम्ही करता येतं आणि अगदी पावसाळा जर सोडला तर वर्षभर या पद्धतीने नौका विहार चालू असतो. म्हणूनच वेगवेगळ्या शाळांच्या, वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या, वेगवेगळ्या संस्थांच्या मुला मुली आणि युवकांच्या सातत्याने इथं सहलीसाठी रांगा असतात. अलीकडच्या काळात जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये मुळात पाऊस कमी आहे, पाणी कमी आहे, नद्या कमी आहेत. मग पाण्यापासून आनंद घेता येईल अशा वेगवेगळ्या गोष्टींची कमतरता खूप कमी आहे, कमतरता आहेच. पण नळदुर्ग किल्ल्यामध्ये आणि किल्ल्याच्या थोडंसं बाहेरच्या बाजूला बोरी नदीमुळं जिथं पाणी अडवण्यात आलेलं आहे त्या भागामध्ये आपल्याला नौकानयन करता येतं. याचा मुलांना सर्वस्वी आनंद असतो. म्हणून बालाबरोबर सगळी मोठी प्रौढमंडळीसुद्धा या नौकानयनासाठी खास करून नळदुर्ग किल्ल्यामध्ये जाते आणि त्या ठिकाणी नौकेत बसून सगळ्या बाजूनं हा किल्लासुद्धा पाहता येतो. त्याचाही ते आनंद घेत असतात. एकदा काय तुम्ही उपळा बुरुजावर गेलात, जायचं ठरवलं तर 1550 फूट असल्यामुळं आणि 77 उंच पायऱ्या असल्यामुळं एका दमात आपणाला वर जाणं शक्य नाही. सावकाश आपणाला वर चढावं लागतं. पण ज्या पद्धतीनं तुम्ही सावकाश अशा मजबूत त्या बुरुजावर जाता त्यावेळा तुम्ही स्वतःलासुद्धा सिद्ध करता की या पद्धतीनं त्या काळातले लोक सगळ्या आपल्या सावधानतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किती दक्ष पद्धतीने काम करत होते याची आपणाला जाणीव होते. पाण्याच्या बाबतीत जर विचार केला तर अनेक किल्ल्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असे, परंतु किल्ल्याला लगत इथं धरण बांधल्यामुळं कधीही नळदुर्ग किल्ल्यामध्ये पाण्याची वानवा झाली नाही आणि म्हणून तिथल्या सैनिकाला किंवा तिथं आलेल्या राजघराण्यातल्या लोकांना वर्षभरात अनेकदा तिथं यावं वाटायचं आणि ते येत असत. हे एक तिथलं वैशिष्ट्य आहे. निजाम काळामध्ये या किल्ल्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे तहसील होते, मुन्सफखाना होता आणि त्याबरोबरच महत्त्वाची कार्यालय इथे होती. असं म्हणतात की अनेकदा नळदुर्ग किल्ल्यामधून पश्चिम महाराष्ट्रातून येणारी माणसं नळदुर्गच्या गावावरून येत असताना नळदुर्ग किल्ल्यात पहिल्यांदा पाऊल ठेवायची किंवा ती बघायची आणि त्यानंतर यायची. असा एक उल्लेख सापडतो की 1948ला ज्यावेळा पोलीस ॲक्शन झाली त्यावेळेला पोलीस ॲक्शन करण्यासाठी बाहेरून आलेली जी मंडळी होती, आपले भारतीय सैन्य होते, ते सोलापूर पार करून ज्यावेळा नळदुर्गच्या जवळपास आले त्यावेळा नळदुर्गच्या किल्ल्याच्या जवळून जाणारा एक नदीचा भाग आणि ज्याच्यावरनं एका पुलावरून आपणाला महाराष्ट्रातून अर्थात इथं मराठवाड्यामध्ये यावं लागायचं आणि त्यानंतर त्या मराठवाड्याच्या पुढच्या रस्त्यानंच आपल्याला हैदराबादला जावं लागायचं. पण त्या ठिकाणीसुद्धा काही अशा पद्धतीची स्फोटकं त्या पुलाला लावण्यात आलेली आहेत
आणि ज्याच्यामुळं पुढं जाता येणार नाही अशी शंका त्या काळामध्ये भारतीय सैन्याला आली होती. आणि मग इथल्या स्थानिकाच्या मदतीनं भारतीय सैन्य दलाच्या प्रमुखांनी त्या ठिकाणची सगळी डिटोनेटर्स स्फोटकं अगदी ती डिफ्यूज केली, रद्द केली आणि मग त्यानंतर या सगळ्या भारतीय फौजा हैदराबादकडे गेल्या. अर्थात खूप कमी काळामध्ये तिथे गेल्यानंतर निजाम शरण आल्यामुळं मराठवाडा हा जो भाग आहे आणि हैदराबाद संस्थान जे आहे ते सगळं भारतात परत जोडलं गेलं. आणि या सगळ्या गोष्टी आणि हा सगळा इतिहास हा किल्ला पाहताना वारंवार आपल्या नजरेस येतो. पायऱ्या उतरून ज्यावेळा तुम्ही 77 खाली यायला लागता परत, त्यावेळा गुडघ्यात आणि थोडंसं दम भरल्यासारखं जरी झाला तरी टेहळणी बुरुजावरून आपण खाली येतो असा एक इतिहासाचा अभिमान आपल्या छातीमध्ये असतो. आणि त्याच्यामुळं येता बाजूला आपण बघितलं तर बारूदखाना तिथं आहे आणि तो बारूदखाना आजही चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतो. बारूदखान्यामध्ये त्या काळामध्ये दारुगोळा ठेवला जायचा आणि या टेहळणी बुरुजावरच्या तोफावरून त्याचा वापर केला जायचा. म्हणजे नळदुर्ग किल्ल्यावर एकदम बाहेरून येणाऱ्या कुठल्याही परकीय सैन्याचं धाडस होत नव्हतं की हा किल्ला आपण ताब्यात घेऊ. म्हणूनच या किल्ल्याचं मोठं नुकसान कधीही झालेलं नाही. खूप मोठा जरी किल्ला असला तर तो बलदंड अवस्थेत आजही आहे. किल्ल्यामध्ये एक चांगली मशीद आहे आणि किल्ल्यात प्रवेश करताच ती मशीद दिसते. तसेच मुन्सिफ कोर्टाच्या समोरसुद्धा जामा मशीद आहे आणि ही पण आपल्याला पाहायला येते. हत्तीच्या विश्रांतीसाठी इथे मोठा अंबरखाना आहे. किल्ल्यात पाण्याचे वेगवेगळे हौद आहेत, त्याच पद्धतीने कारंजे आहेत आणि त्या काळातल्या कारंज्याचा किल्ल्याच्या परिसरामधल्या लोकांना थंड हवा यावी म्हणून जी योजना करण्यात आलेली होती त्यावेळेला महाराष्ट्र सरकारनं आणि भारत सरकारनं सुद्धा आजही अशा पद्धतीचे वेगवेगळे पाण्याचे हौद आणि कारंजे तिथे उभा केलेत. एकतर इतिहासाची साक्ष असावी आणि आताही तो आनंद आपणाला घेता यावा यासाठी ही सगळी सुविधा आपल्याला तिथे बघायला मिळते. विहिरी आणि पाणी साठवणुकीच्या टाक्या इथं मोठ्या स्वरूपामध्ये आहेत. या किल्ल्यात कमिशनर म्हणजे मुन्सिफ कार्यालय होतं. आजही आहे. नंतर त्याचे रूपांतर तुरुंगात करण्यात आले होते आणि या तुरुंगामध्ये काही मान्यवर माणसं त्या काळामध्ये जी निजामाच्या विरोधात किंवा तिथं ज्यांचं राज्य असेल त्यांच्या विरोधात ज्यांनी गेले त्यांना तिथं डांबून ठेवण्यात येत असे. त्याहूनही पुढं जर आपण गेलो तर रंगमहाल दिसतो आणि रंगमहालाची काही अवशेष आज आपल्याला बघायला मिळतात. तसंच हमामखाना आहे. त्यासोबतच या इमारतीची अवशेष आणि किती मोठ्या स्वरूपामध्ये या इमारती तिथं होत्या, चांगल्या अवस्थेत तिथं असणार त्या काळात, हे आज आपल्याला पाहायला येतं. आपण त्याचा अंदाज लावू शकतो. कर्नल मिडोज टेलर या ब्रिटिश अधिकाऱ्याचे थडगंसुद्धा हमामखान्याजवळ आहे आणि आजही ब्रिटिशांनी तिथे येऊन गेल्याच्या त्या पाऊलखूण आपल्याला दिसतात. हत्तीला आंघोळ करण्यासाठी इथे हत्ती तलावसुद्धा आहे. बऱ्याचदा अशी एखादी इमारत किंवा वास्तू खूप कमी ठिकाणी आपल्याला दिसते. हत्ती असतात पण हत्ती तलावाची बांधकाम करता येईल अशी इमारत तिथं नसते बांधलेली. त्यासोबतच तिथं पाणीही नसतं. परंतु नळदुर्ग किल्ल्याचं नशीब आहे की सातत्यानं पाठीमागच्या नदीचं पाणी तिथं उपलब्ध होत असल्यामुळं भरपूर पाण्याचा वापर होणाऱ्या सगळ्या वास्तू तिथं आहेत आणि त्या आता आपण आज पाहू शकतो. इथं येणाऱ्या पर्यटकासाठी राज्य सरकारने जे छोटे छोटे विक्रेते इथं ठेवलेले आहेत, अर्थात त्यांना संधी दिलेली आहे, त्या विक्रेत्यांकडनं येणारी ही सगळी मंडळी वेगवेगळ्या फळांचा, वेगवेगळ्या खाऊंचा आस्वाद घेऊ शकते. आणि तुम्ही मोठा किल्ला म्हणून जरी इकडं तिकडं फिरताना थकलात तरी अधूनमधून तुम्हाला विश्रांतीचं स्थळ इथं बघायला मिळतं. आणि अशा पद्धतीच्या विक्रेत्याकडनं कधी खारमुरे, कधी फुटाणे, कधी चणे, कधी आईस्क्रीम, कधी दूध, चहाचे पदार्थ, कधी इतर थंड पदार्थ हे तुम्हाला घेता येतात. आणि हे घेऊन मग नवीन ऊर्जा घेऊन तुम्ही पुढं कामाला लागता, पुढं फिरायला लागता. आपल्या डोळ्यामध्ये हा इतिहास किती साठवून ठेवावा, हा किल्ला किती साठवून ठेवावा असं आपणाला होऊन जातं. कारण एक तर जुने किल्ले आपणाला बघायला मिळत नाहीत आणि आता एखादा जर जुना किल्ला आपण बघितलाच तर तो खूप चांगल्या अवस्थेत असेल असं नाही. परंतु सातत्यानं नळदुर्ग किल्ल्याची भक्कमता आणि त्याचा विस्तीर्ण भाग आपणाला आपल्या सगळ्या पूर्वजांचा, आपल्या पाठीमागं असलेला जो खऱ्या अर्थानं शहाणपणाचा भाग होता
त्यांनी केलेली ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या त्याची आठवण होत राहते आणि मनोमन आपण त्यांचं नमनसुद्धा करत असतो. आपण ज्यावेळा पुढं निघतो त्यावेळा पायऱ्यावरनंसुद्धा आपणाला किल्ल्याच्या वरच्या तटावर जाता येतं आणि त्या तटावरून बाहेरच्या बाजूला असणारी नदी असेल, किल्ल्याचा विस्तीर्ण प्रदेश असेल, तोही आपणाला पाहायला मिळतो. जेणेकरून किल्ला पाहण्याचा आनंद नळदुर्ग किल्ला सातत्यानं आपणाला देत राहतो. याही पलीकडे जर विचार केला तर वरच्या बाजूनं आपणाला नदीचं पाणी जे धरणाच्या माध्यमातून साठवलेलं आहे ते आपण पाहतो आणि ते पाहत त्यातलं नौका नयनसुद्धा आपणाला पाहता येतं. तटबंदी ज्यावेळेला दीर्घ आणि दूरपर्यंतची आपण पाहतो त्यावेळेला तटबंदीच्या आतमधल्या सगळ्या झाडांना फुलांना आपणाला पाहता येतं. त्यासोबतच आपण जर बघितलं तर पाणी महालाच्या पश्चिमेस युद्ध सरावाचं असं त्रिकोणी ठिकाण रणमंडळ आहे. बऱ्याचदा रणमंडळ खूप बाहेर असतात, परंतु पाणी महालाच्या जवळ आहे ते आणि त्या काळामध्ये युद्धाची तयारी करण्याची किंवा सराव करण्याचं जे ठिकाण होतं त्याला ते रणमंडळ असं म्हणत. बघा म्हणजे पूर्वज किती चांगल्या पद्धतीनं आपलं किल्ल्यामध्ये थांबून सैनिकाच्या सजगतेचं नियोजन करायचे. एकतर त्या रणमंडळामध्ये नवीन नवीन जी हत्यारं येत त्या सर्वांचा सराव होत असे, शिवाय युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं त्याची जाणीव होत असे. उपाली बुरुज, पाणी महल, नरमादी धबधबा हे सगळं बघण्यासाठी सुद्धा आपणाला सावकाश रीतीने वेळ काढून पुढं जावं लागतो आणि असं प्रवास करत असताना सगळीकडे असणारी बाग ही झाडं आपणाला आनंद देत राहतात. त्यामुळं इथला प्रवास सुखद होतो. पर्यटनाचा खरा आनंद आपणाला इथं घेता येतो, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. अनेकदा दरवाजांची नावंसुद्धा खूप छान आहेत इथली. जसं हत्ती दरवाजा, हत्ती जाईल असंच मोठा दरवाजा तो बांधलेला होता आणि नेमकं त्याच्याजवळ हत्तीचा अंबरखाना असावा, तिथून जाई करत असावेत. हत्ती दरवाजा असा बलशाली दरवाजा आपणाला पाहायला मिळतो. हलमुख दरवाजासुद्धा तिथे आपणाला पाहायला मिळतो आणि या विशाल दरवाजांचे जर आजही आपण स्थिती बघितली तर परकीय माणूस आत जाईल असं धाडस करणार नाही. त्याच्या छातीवर सुरुवातीलाच हे बघितल्यानंतर घाबरून दगड ठेवल्यासारखं होईल अशा पद्धतीचं हे जसं बांधकाम चांगलं आहे तसे दरवाजेसुद्धा अत्यंत पक्के आहेत. पाणी महलाच्या दुसऱ्या भागाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणातून जवळच्या बाजूला काही पायऱ्या उतरूनसुद्धा आपणाला 2 नंबरला इथं असलेलं नौकानयन सेंटर बघता येतं. काही पायऱ्या खाली आपण उतरतो आणि मग वळणदार रस्त्याने आपणाला जाता येतं. किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे बघा, किल्ल्यात ज्यावेळेला तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत जाता कुठलाही एकदम रस्ता सरळ नाही. सरळ भाग जर असेल तर बाहेरच्या बाजूने दरवाजा उघडल्यावर सुद्धा शत्रूला सगळ्या गोष्टी दिसल्या असत्या, परंतु शत्रू प्रत्यक्षात पुढं चालून आल्याशिवाय कोणतीही वास्तू आणि त्या वास्तूमध्ये असलेली व्यक्ती किंवा इतर त्या काळात असतील ते प्राणी ते कोणालाही सहजासहजी दिसत नव्हते. म्हणजे दूरवरचं अंतर पार करून येणं आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी निरखून पाहणं हे शत्रूला अत्यंत अवघड काम होतं आणि म्हणूनच या किल्ल्याच्या अभेद्यतेचं ते पण सुद्धा कारण असू शकतं. नळदुर्ग किल्ल्यामध्ये ध्वनिप्रकाश कार्यक्रम अनेक दिवस चालला होता आणि त्यामुळंही लोकांना संध्याकाळच्या वेळा इथल्या नळदुर्ग किल्ल्याच्या इतिहासाला पुन्हा एकदा जागा करता येत होतं. एकदा काय आपण ध्वनिप्रकाश बघितला की या किल्ल्याबरोबर आपला सगळ्यात आनंददायी असणारा इतिहाससुद्धा आपल्याला कळतो आणि इतिहास जाणून घेणं हे भावी काळासाठी वर्तमानातल्या सगळ्या गोष्टी निश्चित करण्यासाठी आवश्यकच आहे. त्या पद्धतीनेच बोटिंग आणि वॉटर स्पोर्टची सुद्धा सुविधा इथं आहे. बऱ्याचदा पाण्यावरील काही खेळांसाठी मुलं इथे येतात आणि ते सराव करतात. अर्थात त्यांच्यासोबत त्यांचे पालक असतात किंवा मग त्यांचे टीचर असतात. सहजासहजी आपण इथं कुठं एकट्यानं तो नव्यानं सराव करायचा नाही. जी मुलं सातत्याने आधी ती काम करत होती, सराव करत होती, त्या स्पर्धेत उतरलेली होती, अशाच मुलांना ही संधी या ठिकाणी त्यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते. परंतु वर्षभर पावसाळा सोडता कधीही जर तुम्ही आलात तर या सगळ्याच गोष्टी इथं सातत्यानं तुम्हाला बघता येतात. ह्या किल्ल्याचा सगळ्यात अभिमानाचा भाग म्हणावा लागेल. 1550 फूट उंच असलेला जो बुरुज आहे तो बुरुज आपण सध्या बघतो आहोत. या बुरुजामध्ये एखादी
महत्त्वाची गोष्ट काही असेल ठेवली तर त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट की बुरुजाच्या वरच्या बाजूला तोफा होत्या आणि या बुरुजावर जाताना ज्या 77 पायऱ्या चढून जायच्या आहेत त्या चढून जातानासुद्धा खऱ्या अर्थानं आपले दमछाक होते. पण एकदा तुम्ही बुरुजावर गेलात, सगळा आजूबाजूचा परिसर बघता, निरखून पाहता, त्यावेळेला तुम्हाला खूप उंचावरून जाऊन अगदी हेलिकॉप्टरमध्ये बसून आपण एखादं दृश्य पाहतो त्याहीपेक्षा अधिक सुंदर रीतीनं दृश्य पाहता येतं. आणि किल्ल्याची रचना पण अत्यंत छान आहे. या किल्ल्याच्या रचनेचा विचार करूनच या सुरुवातीपासून या बुरुजाला बांधला असावा आणि म्हणूनच बुरुजावर आलेला माणूस किल्ला सहजासहजी बघतो आणि किल्ल्यात आलेला माणूस बुरुज बघितल्याशिवाय जात नाही. दारू कोठारे बाजूला दिसतंय, ते पण लोक आवर्जून बघून ही इमारत कशाची ह्याची चौकशी करतात. या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला मिळतात. किल्ल्यामध्ये रोज गार्डन, मुघल गार्डन होत्या, त्या आजही त्याची काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात. कारण आजही सगळ्या गार्डन्स तिथं जिवंत ठेवण्यात आलेले आहेत. पर्यटकासाठी विविध खेळ खेळण्याची सुविधा इथं आहे. विविध प्रकारचं खेळांचं साहित्य आपण मागवू शकतो, बघू शकतो आणि त्याचा आस्वाद आपणाला घेता येतो. खास करून बग्गीची व्यवस्था आहे. काही काळापर्यंत मध्ये घोडेस्वारीची व्यवस्था होती. आज जरी आपण बघितलं तरी बॅटरीवरचं वाहन आपणाला या ठिकाणी किल्ला पाहायला मिळतं. आणि दगडाचं संग्रहालय आहे. खूप छान पद्धतीचे वेगवेगळे दगडं बघूनसुद्धा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कारण असं दगडाचं संग्रहालय खूप कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल जे आपल्याला नळदुर्गच्या किल्ल्यामध्ये पाहायला मिळतं. ते घोडेस्वारी करताना एक चांगला आनंद इथे मिळतो. कारण आपण शिवकालीन सिनेमे बघत असताना तिथली घोडेस्वारी बघितल्यावर आपण कधीतरी एकदा घोड्यावर बसावं असं आपल्याला वाटतं. आणि इथं तुम्ही जर आधी नोंदणी केली असेल तर इथंसुद्धा तुम्हाला ती घोडेस्वारी करण्याची संधी मिळते. सर्व सुविधांनी युक्त असलेला असा हा किल्ला आहे. अर्थात नळदुर्ग किल्ला एकदा बघायलाच हवा. बघितल्याशिवाय खऱ्या अर्थानं आनंद आपणाला घेता येणार नाही. आज आपण इतिहासाच्या नजरेतून या किल्ल्याकडं बघितलेलं आहे. तुम्ही निश्चित या. वर्षभर आनंद, वर्षभर बगीचे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला आनंदाची बहार बघायची असेल तर नळदुर्ग किल्ला तुमची वाट पाहतोय. जर पावसाळ्यामध्ये तुम्ही येणार असाल तर नर आणि मादी धबधब्यातनं वाहणारं पाणी हे सुद्धा तुम्हाला आनंद देईल. हा किल्ल्याचा प्रवेशद्वाराचा भाग आहे. अगदी तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी तो तयार आहे. यावं आणि नळदुर्ग पाहावं.